आता बघा याच्यामध्ये सांगितलंय जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. आता दोन गोष्टी म्हणजे ते आपण पाहिले उदाहरणं बघितलेली आहे की जी वनस्पती आहे ती वनस्पतीमध्ये त्यांनी बघितले की कमळ आणि आपण कॅक्टस म्हणजेच आपण निवडून याच्यामधील फरक बघितलेला आहे की ती वनस्पती कोणती आहे, मग ती कुठे उगवते, मग तिचं मूळ काय आहे, तिचं खोड काय आहे, तिचं पान काय आहे, तिचा आकार काय आहे, मग ती कुठे उगवते, मग या सर्वाचा जो आपण अभ्यास याच्यात केलेला आहे. मग आता आपण वनस्पतीचं झालं, आता आपण जे दुसरं घेतलं आहे जलीय वनस्पती. मग जलीय वनस्पती अनुकरण काय आहे, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. आता हे कुठे आहे, पाण्याच्या खाली आहे. मग तिकडे जी वनस्पती कशी असते बघा, हे पाण्याच्या खाली तुम्हाला ही वनस्पतीच्या चित्रात दिसत आहे की आपण जसं जमिनीवर झाडे बघतो तसंच पाण्यामध्ये देखील पाण्याच्या खाली देखील काय आहे, बऱ्याच अशा वनस्पती आहेत की ज्या आपल्याला अजूनही माहिती नाही आहेत, की ते डिस्कवरीच्या माध्यमातून मुलांना आपल्याला समोर येतात. आणि मग आपण म्हणतो की अरे अशा देखील वनस्पती आहेत की जे पाण्यामध्ये रात्रीच्या वेळेस त्यात चमकतात देखील, की जिथे त्यांनी इतके अतिशय सुंदर जे वनस्पती देखील या पाण्याच्या खाली असतात. बहुतेक साऱ्या वनस्पती ह्या आपल्याला आढळून येत असतात. आता त्यांनी सांगितले जलाशयामध्ये असलेल्या वनस्पतीपैकी काही वनस्पतीची मुळे ही तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. जलाशयातील सांगितले की म्हणजे समुद्राच्या खाली खोल तिथे देखील मातीच आहे ना, आणि माती असल्यामुळे तिथे देखील जमीन आहे, तिथे देखील माती आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे वनस्पतीची मुळे तळातील मातीशी, इथे बघा जो शब्द आले आहे, काय शब्द आला आहे, तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. काय आहे, घट्ट रुजलेली असतात की जे जमिनीखाली, की जे समुद्राचं जे पाणी आहे ते समुद्राच्या पाण्याच्या एकदम तळाशी जे खाली आहे बघा, तळातील मातीशी काय आहे, घट्ट रुजलेली असतात. तर काही वनस्पती मुळासहित पाण्यात तरंगतात, तर काही जी वनस्पती ती मुळासहित वरती पाण्यात तरंगतात, म्हणजे ती वरच्यावर असतात. काही मातीमध्ये घट्ट रोवलेली असतात, तर काही जी मुळासहित वरती तरंगतात, म्हणजे ती अर्धवट खाली रोवलेली असतात, खुपलेली असतात. आणि म्हणून कशा प्रकारे अशा दोन्ही प्रकारच्या ज्या वनस्पती असतात त्या आपल्याला या समुद्राच्या खाली इथे पाहावयास मिळत असतात. बघा अशा प्रकारचे काही मुक्त मातीमध्ये घट्ट असतात, तर काही काय वरती आपल्याला बघा हे मूळ दिसतं आहे, बघा हे मुळासहित दिसतं, म्हणजे पाण्यामध्येच आपल्याला मूळ दिसत आहे की पाण्यामध्येच काय दिसत आहे, ते घट्ट रोवलेलं नाही, ते पाण्यामध्येच आपल्याला त्याचं बारीक बारीक जे मूळ आहे इथे पाण्यामध्ये बघा, इथे तुम्हाला या चित्रामध्ये कशा प्रकारे दिसत आहे. आता बघा त्यांनी काय केलं आहे, त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. कमळ म्हणजे काय आहे बघा, असे हे जे कमळ आहे पिंक कलरचं त्याला काय बोलणार, लोटस, जलपर्णी, हायचेनिक. जलपर्णी म्हणजे जे पाण्यात राहणार आहे अशा वनस्पतीचे देठ मऊ असते, की जे पाण्यात जी वनस्पती राहते तिचं जे देठ आहे ते कसं असतं, हाताला म्हणजे सॉफ्ट लागणार आहे, मऊ लागणार आहे, म्हणून इथे दिले मऊ म्हणजे सॉफ्ट आहे. त्याचं जे देठ आहे ते कसं आहे, पोकळ आहे, हॅलो आहे व लवचिक म्हणजे इलॅस्टिक असतं, ते लवचिक आहे. म्हणजे आपण त्याला बेंड केलं तरी ते काय होऊ शकतं, सहज बेंड होऊ शकतो. म्हणजे ते हार्ड नाही आहे, ते काय नाही एकदम हार्श नाही, कडक नाही आहे, ते कसं आहे लवचिक आहे, ते कसं होणार आहे, इलॅस्टिक आहे. आणि म्हणून जे पाण्याचे राहणारे जे वनस्पती आहेत त्याची वैशिष्ट्ये इथे आपल्याला या चित्राच्या माध्यमातून बघत पाहू शकतात. मग ते कमळ असू दे किंवा जलपर्णी असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं, ते कसं आहे जलपर्णी वनस्पतीचे देठ जे आहे ते मऊ आहे, ते पोकळ आहे आणि त्याचप्रमाणे ते लवचिक आहे. हे देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतात मुलांना, ते देखील लक्षात ठेवायचं आहे की वनस्पतीची जी वैशिष्ट्य आहेत त्याची देखील तुम्हाला सांगणं इथं गरजेचं आहे. बघा मात्र त्यांनी पुढे दिलं आहे बऱ्याचशा जलीय वनस्पतीचे पाने, जे बरेचसे जे पाण्यात राहणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची पाने खोडे या अवयवावर मेनसट म्हणजेच वॅक्सी पदार्थाचा पातळ थर असतो, की जे जलामध्ये राहणारे जे वनस्पती आहेत बघा, जलीय ज्या वनस्पती आहेत त्यांच्या ज्या पानांना काय लावलं गेलं आहे, वॅक्स लावलं आहे, म्हणजेच काय मेनसट असा थर लावलेला गेला आहे. बघा ज्यांनी दिलाय मेनसट पदार्थाचा पातळ थर सांगितलं, इथे काय सांगितलं आहे, मेनसट असा जो पातळ थर इथे लावलेला गेला आहे. आणि त्याच्यामुळे जे पाणी त्याच्यावर जे पडत आहे ते पाणी कसं आहे, ते घरंगळून जात आहे, ते घसरत आहे आणि म्हणून तिथे पाणी ते टिकू शकत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी लक्षात आपल्याला ठेवायचं आहे की जे बरेचसे जलीय वनस्पती आहे त्याची पाने खोडे ही कशी आहे, ती मऊ आहे, सॉफ्ट आहे, त्याचं जे देठ आहे ते पोकळ आहे, ते लवचिक आहे आणि त्याच्या पानांना बहुतेक काय असतं, वॅक्स लावलेलं असतं, म्हणजे जो मेनसट जो पातळ जो थर लावलेला असतो हे देखील आपण लक्षात ठेवायचं
आहे. तर अशा प्रकारे आपण जलीय वनस्पतीच्या भागामध्ये पाहिलं, आपण वनस्पतीचं देखील पाहिलं. त्याचप्रमाणे जलीय वनस्पती आहेत त्याचे जे वैशिष्ट्य आहेत त्याचा देखील आपण मुलांनो इथे चित्राच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढचा जो पाठ पाहणार आहोत, काही वनस्पतीची पाने ही अरुंद असतात. आता त्यांनी जलीय वनस्पतीबद्दल अजून काही वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. काय सांगितले? वनस्पतीची पाने ही अरुंद असतात. म्हणजे कशी असतात बघा, ही अशा प्रकारे ही अरुंद असतात. रिबिनीसारखी पातळ असतात. जी रिबीन असते की जी डोक्याच्या केसांना लावली जाते ती रिबिनीसारखी कशी जो पातळ थर असतो, रिबिनीसारखी जी पातळ असते म्हणजे स्लेंडर असतात व त्यामुळे त्या वनस्पतीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह म्हणजे फास्ट करंट सहन करू शकतात. आणि त्याच्यामुळे जर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये की जिथे कुठे ते असतील आणि पाण्याचा प्रवाह जर जास्त प्रमाणात होत असेल तरी त्या पाण्यामध्ये ते तग धरून राहू शकतात, ते निघून जात नाही. आणि म्हणून त्यांनी ते सांगितले पाण्याचा वेगवान प्रवाह म्हणजे जर एखाद्या वेळेस खूप पुराचं पाणी आलं किंवा खूप मोठा पाण्याचा लोंढा जर येत असेल तरी त्याच्यामध्ये ते काय करतात, ते सहन करू शकतात. काय करतात आहे ते सहन करत आहे. किती पातळ आहेत बघा, वनस्पतीची पाने कशी आहे, अरुंद आहेत. ती रिबनीसारखी पातळ असल्यामुळेच कितीही पाण्याचा जोराचा मोठा प्रवाह आला तरी ते काय करत आहेत, त्याचे ते सहन करू शकत आहे. त्या पाण्याला काय करत आहेत, अडॅप्ट करत आहेत की पाणी त्यांच्यावरून गेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. आणि म्हणून फास्ट करंट काय आहे, तिथे फास्ट करंट आहे. किती पाण्याचा स्पीड जास्त असलं तरी ते पाण्याला काय करणार आहे, धरून राहत आहे. खोड व पाण्याचं देठ, जे खोड आहे आणि हे पाण्याचं जे देठ आहे म्हणजे पेट्रोलियस यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या एअर स्पेस वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. अशा प्रकारचे जे देठ आहे, खोड आणि पाण्याचं जे देठ आहे हे काय करत आहे म्हणजे असलेल्या हवेच्या ज्या पोकळ्या आहेत यांच्यामध्ये ज्या हवेच्या ज्या पोकळ्या आहेत या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. उदाहरणार्थ जे कमळ आहे, जे अळू आहे यासारख्या ज्या वनस्पती आहेत त्या पाण्यावरती तग धरून राहू शकतात. जसं तुम्हाला बघा इथे चित्रामध्ये अळूचं पान आहे आणि हे काय आहे मुलांना, हे जे कमळ आहे ते काय करत आहे, पाण्यामध्ये तग धरत आहे. आकृती जलीय वनस्पती म्हणजे ॲक्वॅटिक प्लांट. बघा आता त्याने काय सांगितलं, ॲक्वॅटिक प्लांट. इथे काय आहे, जलीय वनस्पती की जी पाण्यामध्ये असणारी जी वनस्पती आहे त्याच्याबद्दलची आपण बघायचं तिथे माहिती घेणार आहोत. आता बघा इथे दिलं आहे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलता. जी वाळवंटी प्रदेशामध्ये असलेली वनस्पतीबद्दल की वाळवंटामध्ये असलेल्या ज्या हर एक प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारची अनुकूलता आहे ते पाहणार म्हणजे ॲडॅप्टेशन इन डिझर्ट प्लांट आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती त्याचा देखील आता आपण इथे सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. बघा आपण बघत आहोत वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना पाने नसतात. जी वाळवंटामध्ये जी वनस्पती आहेत त्यांना काय नाही आहे, पाने नाही आहे. म्हणजे बघा कशा प्रकारची तुम्हाला उंच वाढलेली दिसते परंतु त्यांना काय नाही आहे, पाने नाही आहे. किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात, ती सुईसारखी वाढत जातात, ती बारीक असतात परंतु त्यांच्या झाडांना काय नाही आहे, पानं नाही आहे. व त्यांच्या काट्यामध्ये रूपांतर झालेले असते की त्यांचे जे वाढ असते ती वाढीचं रूपांतर जसं आपण बघा आपल्या भारतातील देशामध्ये जे झाड आहे त्या झाडांना आपण काय करतो, सहज चढू शकतो. मग तसंच या झाडावर जर चढायचं ठरलं तर कसं चढू शकतो का आपण, नाही. कारण त्याच्या काट्यामध्ये रूपांतर झाले की त्यांची जी वाढ आहे त्या वाढी म्हणजे झाड वाढत असतं, जसं ते झाड वाढतं तसं त्यामध्ये अजून काटे देखील वाढत असतात आणि ते काटे वाढत असल्यामुळे आपण त्या झाडावर सहज चढू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. बघा इथे देखील जे झाड आहे ते बघा देखील काटेरी प्रकारचं कसं झाड आहे ते पाहू शकता. म्हणून त्यांनी वैशिष्ट्य सांगितले वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना पाने नसतात, ती वाढत असतात पण ती खूप बारीक असतात. ती दिसायला आकाराने कशी असतात, ती उंच वाढतात पण ती बारीक आहेत आणि ती वाढत असताना त्यांच्या काट्यांमध्ये त्यांची वाढ होत असते, काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. आणि अशा प्रकारची बघा ही एक प्रकारचे काटेरी झाड आहे ते देखील आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. आता बघा आपण पाहणार आहोत या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. या रचनेमुळे म्हणजे त्यांची रचना कशी आहे की ते ज्या काट्यामध्ये ज्या वाळवंटामध्ये जेव्हा ते स्थायी होतात तिथे वाढत असतात त्यामुळे ते कसे दिसतात, ते एकदम बारीक दिसतात, सुईच्या आकाराने दिसतात, ते उंच वाढत राहतात, त्या झाडांना पानं नसतात आणि त्याच्यामुळे ते वाढत असताना त्याच्या काटेरी रूपामध्ये त्यांचं रूपांतर होतं. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी होते. कारण त्यांचा आकारच सुईचा सारखा असेल, अगदी बारीक असेल तर त्याच्या शरीरात त्यांचं जे झाडामध्ये जे पाणी आहे ते कसं असणार आहे, कमी
कमी असणार आहे आणि कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. मग त्यांचे जे काही पाणी आहे ते वाफेच्या रूपामध्ये काय केलं आहे, बाहेर टाकण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ते बाहेर पाणी हे टाकलं जात आहे. तर अशा प्रकारे अगदी कमी पाण्याचा तिथे वापर होत आहे. जर झाडाचं खोड जितकं जास्त तितकं पाणी जास्त आहे. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, की जे झाडाचं जे खोड आहे ते काय करत असतं, त्याचं महत्त्वाचं काम काय आहे, अन्न, पाणी आणि अन्न काय साठवून ठेवायचं काम करते. परंतु जर झाडाचं खोड जे बारीक असेल, निमुळत असेल, सुईसारखं असेल तर ते पाणी साठवून साठवून किती साठणार, म्हणजे त्या झाडाच्या खोडामध्ये पाण्याची ही कमतरता असते. आणि म्हणून यांनी जे खोडाचं जे कार्य ते दिले, खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवण्याचं काम करते. त्यामुळे ते मांसल बनते, त्याच्यामध्ये मांसल बनते व पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते. जर तिथे पानच नाहीये तर ते पानं नसल्यामुळे त्यांना जे खोड आहे त्यांना काय करावं लागतं, पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषणाची क्रिया करा. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, उष्णताची क्रिया, की जसं बाबा एक वनस्पती आहे, वनस्पती आपले अन्न सूर्यप्रकाशाच्या मदतीने काय करत असं ग्रहण करत असतं. मग पानं काय करतात की ते प्रकाश काय संश्लेषणाचे कार्य करत असतात. परंतु या झाडांना तर पानच नाहीये, मग हे कसं करणार संश्लेषण, मग ते काम कोण करत आहे, खोड काम करत आहे. म्हणून खोडांना प्रकाश संश्लेषण हे करावे लागते. म्हणजे अन्न आणि पाण्याची गरज हे मिटवण्याचं काम किंवा भागवण्याचं काम हे कोण करत आहे, खोड करत आहे. जे काम पानांना करायला पाहिजे ते काम कोण करत आहे, खोड करत आहे. आणि त्याच्यामुळे खोडांना काय करत आहे, प्रकाश संश्लेषण करत आहे. म्हणून ती हिरवी असतात व या वनस्पतीची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर असतात आणि म्हणून ती हिरवी असतात. की जे खोड हे काम करत आहे म्हणून ते काय आहे, हिरवी आहे. त्याचा जो रंग आहे तो कसा आहे बघा, इथे आपल्याला हिरवा दिसत आहे. या वनस्पतीची मुळे पाण्यात खोल असतात. मग हे का पाणी आहे, इथे काय आहे, सर्व पाणी आहे. मग या वनस्पतीची जी मुळं आहेत ती बघा कशी लांबट लांब पाण्याच्या शोधामध्ये असतात आणि म्हणून ते काय करतात, खूप लांबवर पसरलेले असतात पाण्याच्या शोधात, जमिनीत खूप खोलवर म्हणजेच डीपमध्ये जात असतात. की जमिनीच्या खूप खोलवरती ते गेलेली असतात. तिची पानं जी हिरवी दिसतात आणि त्याच्यामुळे त्या पाने आहेत त्याची मुळं जी आहेत ती खूप आपल्याला लांबवर पसरलेल्या भागातून आपण असं चित्राच्या माध्यमातून बघा इथे पाहू शकतो. तर अशा प्रकारची मुळे ही फार खोलवर जातात. या वनस्पतीच्या खोडावर देखील मेनसट पदार्थाचा जाड थर असतो. म्हणजे कोणता थर आहे, थिक लेअर आहे. थिक लेअर म्हणजे जाडसर. म्हणजे आपण बोलू शकतो की एखादी समजा भाजी केली, एखादी पातळ भाजी आणि एकदम कमी पातळ भाजी, म्हणजे त्याला आपण बोलतो थिक भाजी. म्हणजे पातळ रसापेक्षा थोडं कमी, म्हणजे आपण त्याला काय बोलतो, थिक. जसं आपण डाळ आहे, मग डाळ पातळ करतो, पण एखादं घट्ट भाजी करायची, समजा आपण एखादी भाजी करायची, मग ती सुकी भाजी आहे त्याला नॉर्मली असं आपण थिक म्हणजे आपण बोलू शकतो, समजा थोडं पाव चमचा किंवा 3 मोठे चमचे फक्त थोडंसं पाणी टाकलं म्हणजे ती काय झाली, थिक होते ना. मग तसंच थिक लेहर इथे प्रत्येकाला काय होत आहे, येत आहे. यामुळे ज्या खोडावर देखील मेनसट म्हणजे याचे जे खोड आहे, हे दिसतंय खोड, या खोडावर काय आहे, मेनसट आहे. म्हणजेच काय, वॅक्स लावलेला आहे. तिथे पदार्थाचा जाडसर असा थर असतो. मग जो मेनसटाचा म्हणजेच कसला आहे, वॅक्सचा काय केला आहे, जाडसर इथे थर लावला गेलेला आहे. आणि तो थर लावला गेल्यामुळे ते की तिथे काय होत आहे, पाणी तिथे जी तरी त्याच्यावर पाणी पडलं तरी ते पाणी शोषून घेत नाही, ते पाणी तिथून निघून जाण्याचं काम करते. तर अशा प्रकारे काटेरी स्वरूपामध्ये झाडाची वाढ होत असते. या झाडांना पानं तुम्हाला कुठेही दिसत नाही आहे. आता हे झालं वाळवंटी भागातील वनस्पतीचं आपण अनुकरण पाहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत हिमप्रदेशातील वनस्पतीमधील आकलन. जे हिमप्रदेश, हिम म्हणजे काय आहे की जिथे बर्फ पडले जातात, जिथे गार वातावरण आहे, जिथे सदैव विंटर आहे, हिवाळा आहे आणि अशा प्रकारचं गार वातावरणामध्ये, थंडीच्या वातावरणामध्ये जी वनस्पती आहे, जी हिमप्रदेशातील, हिम म्हणजेच काय, जो बर्फ आहे त्या प्रदेशातील वनस्पतीतील आकलन म्हणजे ॲडॅप्टेशन इन स्नोईंग रिजन्स इन प्लांट, की तिथलं कसलं वातावरण आहे, तिथलं कसं वनस्पतीमधील अनुकूलन होत आहे. आता हे आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे तुम्हाला काय चित्रामध्ये दिसत आहे बघा, हे काय आहे, हिमप्रदेश म्हणजे जिथे सगळीकडे बर्फच बर्फ पकडला. हिमचा अर्थच काय आहे, बर्फ आहे, बरोबर. मग हा जो बर्फ आहे तिथे 24 तास बर्फ पडला गेल्यामुळे तिथे हर एक ठिकाणी तुम्हाला बर्फाच्या आधीत तुम्हाला झाडं दिसतील, बर्फाच्या आधीत घरं दिसतील, बर्फाच्या आधीत तुम्हाला ज्या काही त्याच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या दिसतील आणि जे काही हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, घरं आहेत, ते सर्वच्या ठिकाणी त्याच्या छतावरती तुम्हाला बर्फाने छादलेलं असं आच्छादन तुम्हाला इथे
दिसणार आहे. तर अशाच प्रकारचा आच्छादन तुम्हाला बाहेर देखील दिसणार आहे. तर मग त्या ठिकाणी त्याच्या रस्त्यावरती देखील तुम्हाला बर्फ पडलेला दिसणार आहे. मग तिथे रोजच्या रोज बर्फ काढण्यासाठी देखील माणसं ठेवली गेली की जेणेकरून तिथे बाहेर जी वाहनं आहेत ती जाण्या येण्यासाठी लोकांना त्रास होऊ नये यासाठी तिथे माणसंही अपॉइंट केलेली गेले आहेत की ते बर्फ रोज सकाळी बाहेर काढला जातो, दुपारी काढला जातो, जेणेकरून बर्फ सतत पडून पडून तो रस्ता पूर्ण झाकला जातो आणि रोज सकाळी तो काय केला जातो, काढला जातो. तर अशा प्रकारे हिमप्रदेशातील जी वनस्पती आहे या ठिकाणी बघा कशा प्रकारे ही वनस्पती तुम्हाला दिसत आहे की ज्या ठिकाणी सर्वजवळ ती वनस्पती आहे त्या वनस्पतीला देखील बर्फाने झाकून घेतलेला आहे. हिमप्रदेशातील वनस्पतीचा आकार हा शंकूसारखा असतो. शंकूसारखा आकार म्हणजे कसा आहे बघा, जो असा आकार जातो आणि असा येतो, असा जातो, असा येतो. इथे बघा, इथे देखील तुम्हाला दिसत आहे काय आहे आकार, अशा प्रकारचा हा आकार तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजे त्याला काय दिलं, शंकूसारखा आकार असतो. फांद्याची रचना ही उतरती असते, म्हणजे कशी असते ती घन की त्याची जो तो काय होत आहे जमिनीच्या दिशेने त्याचा जो झोक जातोय, म्हणजेच त्याला काय बोलणार आहोत, रचना ही उतरती आहे की जरी त्याच्यावरून पाणी पडलं, बर्फ पडला तरी तो थोड्या वेळात तो पाण्याचं बर्फाचं पाणी होत राहतं आणि मग ते पाणी काय पडतं, खाली पडण्यास सुरुवात होते. या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते, तसेच थंडीही खूप असते. आता जर सतत हिमवृष्टी होत आहे, हिमवृष्टी होतं म्हणजे काय की सतत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बर्फ तिथे जसं आपल्या भारतामध्ये हवा ही येत राहते, ज्या हवा आले आपल्याला समजतं ती आपल्याला दिसत नाही परंतु ती आपल्याला जाणवते की हवा येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हिमाच्छादित प्रदेशामध्ये म्हणजे जसं आपण बोलू शकतो स्वित्झर्लंड या ठिकाणी काय होतं तर सतत बर्फाचा मारा दिसत असतो आपल्याला आणि त्यामुळे तिथले जे लोक आहेत ते थंडी लागू नये म्हणून किंवा थंडीपासून संरक्षण मिळावं यासाठी जाडसर कपड्याचा तिथे वापर करत असतात. आणि म्हणून त्यांनी ते सांगितले या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते, म्हणजे खूप सतत तिथे बर्फ पडत राहतो असं त्यांना सांगायचं आहे. मग तसेच थंडी खूप होते. आता जर सतत बर्फच पडत आहे तर साहजिकच तिथे थंडीचं प्रमाण किंवा गारव्याचं प्रमाण हे जास्तच प्रमाणामध्ये असणार आहे. ते कमी असू शकतं का, तर अजिबात नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या प्रदेशामध्ये काय सतत हिमवृष्टी आहे आणि तिथे थंडी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल. जर थंडी आपल्या भारतामध्ये जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आहे तसं बाहेरच्या देशामध्ये एवढे 3 ऋतू नसतात. फक्त भारत या देशामध्ये 3 ऋतू आपल्याला आढळून येतात. परंतु बाकीच्या ठिकाणी सतत 12ही महिने कधी पाऊस नसतो, 12ही महिने ही थंडीचं वातावरण असतं. काही ठिकाणी 6 महिने पाऊस, 6 महिने थंडी तर 6 महिने पाऊस असतो. तर अशा प्रकारचं अशा प्रकारचं जे विंटरचं वातावरण त्या ठिकाणी राहिलेलं असतं. तर अशा प्रकारे त्यांनी हिमप्रदेशामधील जी वनस्पतीचं वैशिष्ट्य ते सांगितलेलं आहे. हिमप्रदेशाच्या वनस्पतीचा आकार बघा आणि त्याप्रमाणे बघा तिथे थंडी असल्यामुळे तिथे सतत काय करावं लागतं, जसं आपल्याकडे हिवाळ्याच्या वेळेस आपल्याला शेकोटी पेटवावी लागते त्यावेळेस तिथे प्रत्येक घरामध्ये एक शेकोटी असते की जिथे आपल्याला गरम मिळण्यासाठी, आपल्या बॉडीला गरम राहण्यासाठी तिथे अशा प्रकारची शेकोटी ही प्रत्येक घरामध्ये असते. कधी कधी घराच्या बाहेर देखील ठेवली जाते बघा, जेणेकरून आपल्याला थोडीशी ऊब मिळावी, आपल्याला थोडा गरमपणा मिळावा यासाठी. शंकूच्या आकारामुळे त्या वनस्पतीवर बर्फ साचून राहत नाही. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तर शंकूचा आकार आहे म्हणजे कसं आहे, तो उतरता आणि घरंगळा आहे. त्याची पानं ही थोडी झुकलेली आहेत आणि पानं झुकले गेली आहेत म्हणजे ती कुठे झुकली आहेत, ती जमिनीच्या दिशेने झुकले गेली आहेत. म्हणजे खालच्या दिशेने झुकल्यामुळे त्या वनस्पतीवर बर्फ साचून राहत नाही. म्हणजे कालांतराने हळूहळू तो बर्फ वितळून जातो, तो खाली पडतो, ते पाणी होतं, बर्फ साचून राहत नाही. तसेच याच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरून राहतात. मग त्या झाडाची जी साल आहे ती कशी आहे, जाडसर आहे. त्या सालीमुळे बघा इथे दिले आहे त्यांच्या बघा तसेच त्यांच्या जाड सालीमुळे, साल कळतं मुलांना की जे खोड आहे त्या खोडाचं जे मोठ्या प्रमाणे जाड प्रमाणे साल असतं ते साल कसं आहे, जाड आहे. मग त्या थंडीतही तग धरू शकतात. तग धरू शकतात म्हणजे काय, ते स्टँड राहू शकतात, ते हलू शकत नाहीत, पडू शकत नाहीत, ते काय आहे ते स्टँड राहू शकतात. म्हणजे त्याला काय बोलता येईल, वीस स्टँड आहे की ते स्टँड राहू शकतात. उदाहरणार्थ देवदार आणि पाईन की जे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये देवदार आणि पाईनची जी वृक्ष आहेत ते अतिशय उंच असतात, त्याची उंच केलेली असतात. देवदार आणि पाईन ही 2 झाडं ही हिमच्छादित प्रदेशामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आढळत असतात. कोणती आहेत ती, देवदार आणि पाईन यासारखे अनेक वृक्ष देखील याच्यामध्ये आढळतात. बघा इथे तुम्हाला दिसत आहे हे देवदार आहे आणि हे पाईन आहे.
जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. आता जे दुसरं आहे, आज आपण पाहिलं हिमवृष्टीमधील पाहिलं किंवा हिमच्छादित प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पतीचं अनुकूलन होत आहे त्याचा आपण अभ्यास केला आहे. मग आता आपण पाहणार आहोत जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील की जंगलामध्ये असलेली जी हर एक प्रकारची जी वनस्पती आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचं अनुकूलन होत आहे ते आपण पाहणार आहोत. ॲडॅप्शन इन फॉरेस्ट प्लांट की जंगलामध्ये असणारे. मग आता हे अशा प्रकारचं जंगल तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही मुलांनो जंगलात गेलात की नाही. मग तुम्ही जंगलामध्ये काय पाहता, सगळ्यात जास्त तुम्हाला काय दिसत आहे? साहजिकच सगळ्यात जास्त तुम्हाला झाडच दिसणार आहेत, वनस्पती दिसणार आहेत. आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट येतो आहे, मग त्याच्यात ते पशु आहेत, पक्षी आहेत किंवा मग ते नंतरचा भाग आहे. पण सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा जंगलाला सुरुवात करता तेव्हा काय होतं आहे की काही तुम्हाला वाळलेलं गवत दिसणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला बरीचशी झाडं दिसणार आहेत, बरीचशी छोटी छोटी वनस्पती दिसणार आहे, छोटी मोठी झाडं दिसणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या ज्यांच्यामध्ये व्हरायटी आहेत अशा सर्व प्रकारची तुम्हाला इथे झाडे जंगलामध्ये दिसणार आहे. तर अशाच प्रकारचं बघा हे जे जंगल आहे तिथे तुम्ही जेव्हा एंटर करता तुम्हाला इथे काय दिसत आहे, छोट्या वनस्पतीपासून ते मोठ्या वनस्पतीपर्यंत हर एक प्रकारची ही झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत. चला तर मुलांना आता आपण त्याच्याबद्दलचा आपण अजून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, जंगल प्रदेशात वृक्ष म्हणजेच काय आहे, ट्री आहे. झुडूप म्हणजे काय, शब आहे. म्हणजे जंगलामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे, झाड दिसत आहे, झुडूप दिसत आहेत आणि रोपटे दिसत आहेत. बरोबर, रोपटेला काय बोलणार, हब्स बोलणार. असे विविध प्रकार असतात. म्हणजे बघा इथे त्यांनी 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. जंगलामध्ये बघा जंगलातल्या प्रदेशाचं त्याच्यात ते वृक्ष आहे, त्याच्यात ते झुडूप आहे आणि त्याच्याबरोबर ते रोपटे आहे. झुडूप, रोपटे आणि वृक्ष अशा 3 प्रकारात त्याची मांडणी केलेली आहे. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतीमध्ये स्पर्धा असते. स्पर्धा म्हणजे काय आहे, कॉम्पिटिशन आहे की सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी म्हणजे सूर्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते काय करतात, स्पर्धा करतात की ते उंच वाढण्याचा ते प्रयत्न करतात. मग का बरं ते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करतात? कारण सूर्यप्रकाशापासूनच त्यांना अन्न मिळणार आहे ना. आणि मग सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर त्यांच्या अन्नाची निर्मिती होणार आहे का? जसं आपण मुलांना शिकलो येता 5वी मध्ये की जर वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, मग त्याच्यासाठी त्यांना सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी याची गरज असते. मग जर सूर्यप्रकाशच मिळालं नाही तर त्या अन्नाची निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते? आणि म्हणून त्यांनी ते सांगितले की त्यांच्यामध्ये काय लागली आहे, स्पर्धा लागली आहे. कोणाकोणामध्ये लागली आहे, जी झाडे आहेत, जे झुडपे आहेत आणि जे रोपटे आहेत, हे सर्व तिघही काय करत आहेत, आपल्या वनस्पतींना आपला सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ते काय करत आहेत, त्यांची स्पर्धा लागलेली आहे. म्हणजे ते उंच वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरी अजून कोणती तयारी असू शकते का? ते काय करत आहेत, उंच वाढायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सूर्यप्रकाश म्हणजे सनलाईट मिळवण्यासाठी जंगलात वृक्ष उंच उंच वाढतात. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी म्हणजेच काय, सनलाईट मिळवण्यासाठी ते जंगलातले वृक्ष आहेत ते उंच वाढतात. तसेच वेलही म्हणजे क्लाइंबर्स उंच वाढतात. म्हणजे हर एक प्रकारचे जे झाडं आहे, झुडपं आहे, जे वेली आहे, जे रोपटे आहेत ते काय करत आहेत, ते उंच वाढण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश मिळावा, जेणेकरून त्यांना जी अन्नाची गरज आहे ती भागावी. त्या सूर्यप्रकाश मिळण्यासाठी ते त्यांची काय करतायत, जंगलामध्ये उंच वाढण्याचं ते काम ते करत असतात. अशा प्रकारे उंच हर एक जे जंगलातले जे रोपटे आहेत ते वाढत असतात. काही वेलीच्या खोडावर असणारे तणाव म्हणजेच काय, टेंडलेस म्हणजेच खोडाचे अनुकलनाचा होय. म्हणजे काही बघा इथे जे जंगल आहेत, तिथे वेली आहेत, त्या वेली देखील वाढण्याचं काय करत आहे, काम करत आहेत. आणि ते असणारे जे तणाव आहेत म्हणजे त्याला टेंडलेस म्हणजे खोडाचे अनुकूलनच असे म्हणतात. ते देखील अनुकूलनच आहे ज्या वेली आहेत त्या. गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. आता आपण जंगलातलं बघितलं, आता आपण पाहणार आहोत गवताळ प्रदेश ज्या ठिकाणी खूप सारं गवत आहे. मग त्याच्यामध्ये कशा प्रकारचं अनुकूलन होत आहे ते आपण पाहणार आहोत. जसं बघा आपण गवतामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आपण पाहिलं की गवत काही आपल्याला हिरवं गवत दिसतं, काही आपल्याला पिवळं गवत दिसतं, काही सुकलेलं गवत दिसतं, काही आपल्याला हिरवं पिवळं गवत दिसतं. म्हणजे याच्यामध्ये देखील काय आहे, फरक आहे. मग त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या वनस्पतीमधील अनुकूलता आहे ते पाहणार आहोत. ॲडॅप्शन ऑन इन ग्रासलँड प्लांट्स आहे. म्हणजे बघा अशा प्रकारचं हे गवत तुम्हाला दिसत आहे, किती छान प्रकारचं हे गवत वाढलेलं आहे. मग अशा या गवताळ प्रदेशामध्ये देखील जे प्राणी आहेत ते जास्त असण्याची शक्यता आहे. कारण ते गवताने झाकून गेले आहे, त्यांना तिथे भरपूर अन्न मिळणार आहेत. म्हणून जसं आपण म्हणू शकतो गाय आहे, बकरी आहे, त्याचप्रमाणे ज्या गवत खाणारे जे प्राणी आहेत मग त्यांच्यासाठी तिथे काय आहे, हे अन्नच आहे ना. आणि मग त्यामुळे
तिथे ज्या प्राण्यांची वस्ती आहे किंवा वाढ आहे ती तिथे जास्त साहजिक असं होणार आहे. पण ज्या ठिकाणी गवताळ प्रदेश नाही आहे किंवा जिथे गवत कमी आहे त्यामुळे तिथे जे प्राणी आहे तिथे ते फार कमी प्रमाणात असणार आहे. चला तर आपण बघूया की त्या ठिकाणी कोणकोणते वनस्पती आहेत आणि तिथे प्राण्यांची वाढ कशी आहे, तिथे काय प्राणी येतात ते पाहणार आहोत. गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे असतात. तर अशा प्रकारची खुरटी झुडपे असतात. म्हणजे ती गवत म्हटलं की ती जास्त उंच वाढत नाही, मग ती साधारण आपल्या पायाच्या टोकापर्यंतच किंवा आपल्या फार तर गुडघ्यापर्यंत ती नीसपर्यंत येऊ शकतात. म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात खुरटी झुडपे म्हणजेच बुशेस, झुडपाला काय बोलले बुशे, व गवताचे विविध प्रकार वाढतात. गवताचे विविध प्रकार, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की गवताचे देखील एक विविध प्रकार आहे. ते गवत एकाच प्रकारचं नाही आहे. मग विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे गवत खूप उंच असते. मग काही गवत खूप उंच आहेत किंवा काही गवत खूप छोटे आहे किंवा काही गवताचा आकार हा म्हणजे आपण रंग आहे तो वेगळा आहे. काहींचा हिरवा आहे, काहींचा पिवळा आहे, काहींचा सोनेरी रंगाचा देखील दिसतो. मग अशा प्रकारे हे वाळलेलं गवत आहे इथे दिसत आहे. हे पूर्ण हिरवं गवत आहे, ते फ्रेश गवत आहे. तर त्याच्यामध्ये देखील काय आहे, फरक आहे. गवताचे विविध हे प्रकार देखील हे पडलेले असतात. त्याच्यामध्ये विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे गवत हे खूप उंच असते. बघा अशा प्रकारे सुंदरसं जे कवळं गवत आहे त्याला आपण म्हणू शकतो. मग त्यामध्ये त्या गवतामध्ये तुम्हाला वाघ, सिंह, हत्ती, हरिण असे प्राणी लपून राहू शकतात. जर गवत जास्त मोठ्या प्रमाणात आहे विषुववृत्तीय भागामध्ये, जसं बघा यांनी सांगितलं आहे इथे त्याने बघा गवत खूप उंच असते. विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे जे गवत आहे ते खूप उंच असते, म्हणजे त्या हाईटला जास्त आहे आणि ते उंच असल्यामुळे त्याचे काय होत आहे बघा आपण पाहत आहोत. तिथे त्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, हरिण असे प्राणी लपून राहू शकतात. वाघ, सिंह, हरिण आणि हत्ती हे काय हे प्राणी लपून राहू शकतात. मात्र थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीनेही कमी आहे. विषुववृत्तीय भागामधील गवत कसे आहे ते उंच आहे, परंतु जे थंड आहे प्रदेशामध्ये जे आढळणारे जे गवत आहे ते कसं आहे उंचीने कमी आणि खुजे आहे. जे कसे आहे कमी आणि खुजे आहेत, जे छोट्या प्रमाणामध्ये आहे. मग अशा प्रमाणामध्ये जे जिथे गवत जास्त आहे मग तिथे त्या ठिकाणी जे शाकाहारी प्राणी ते देखील राहतात आणि जे मांसाहारी ते राहतात. मांसाहारी हे जे प्राणी आहेत जे हे वाघ आहे, सिंह आहे, त्याचप्रमाणे जो कोल्हा आहे ते प्राणी काय राहू शकतात, कारण जे प्राणी गवत खायला येतात त्याची शिकार करण्यासाठी हे प्राणी तिथे लपून राहिलेले असतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे आपल्याला प्राणी आढळतात, म्हणजे वाईल्ड ॲनिमल आणि डॉमेस्टिक ॲनिमल, पाळीव प्राणी आणि जे हिंस्र प्राणी आहेत हे दोन्ही प्रकारचे प्राणी या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात. फक्त त्यांनी सांगितले मात्र थंड प्रदेशात आढळणारे जे गवत आहे ते कसे आहे उंचीने कमी आणि खुजे आहे. म्हणजे त्यांचं जे आकार आहे त्या गवताचा कसा आहे आकार कमी प्रमाणामध्ये इथे आपल्याला आढळून येत आहे की बघा. तर अशा प्रकारे गवतामध्ये त्यांनी फरक सांगितलेला आहे. बघा हे कसे आहे उंचीने थंड प्रदेशातील हे गवत आहे आणि कसं आहे जे उंचीने कमी आहे. मग या गवतामध्ये जे उंचीने कमी आहे आणि ते एकदम बारीक प्रमाणामध्ये आहे मग त्यामध्ये कोण प्राणी राहत आहे, त्यामध्ये सशासारखे प्राणी आढळतात. कसे प्राणी आढळतात, सशासारखे आढळतात. डोंगर उतारावर पठारी व मैदानी, म्हणजे डोंगर उतारावर जे डोंगराच्या भागाकडे मग तिथलं ते जे गवत आहे ते कसं आहे कमी आहे आणि खुजे आहे. पठारी भाग आहे तो मैदानी भाग आहे व त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात कुरणे आढळतात. कुठे कोणत्या ठिकाणी पठारी व मैदानी भागामध्ये कुरणे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत असतात. व त्या ठिकाणी सशासारखे जे छोटे प्राणी आहेत ते देखील आपल्याला तिथे आढळून येत असतं.